तो म्हणजे तुमच्या आणि माझ्या कुणाच्याही विचाराच्या पुढचे काय त्या फॅमिलीनी झेललंय हे मी जवळून पाहिजे। हिंदी में संजय राऊतांच्या वेळेस पण हिंदी में काशेरे ओढले होते, याच वेळेस पण कोर्टाने काशेरे ओढले। एक विटनेस होता, त्याच्या आधारावर फक्त केस स्टँड होती, किंवा ईडीला सादर करता। हे दुर्दैव आहे की केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातलं ईडी सरकार जो कोणी विरोधात काही करत असेल आणि चांगल्या पद्धतीने करत असेल, आधी त्याला भीती दाखवायची एजन्सीजची। एजन्सीजनी नाही ऐकला तो तर मग त्याला जेलमध्ये टाकायचं। आणि तुम्ही बघताय ज्या पद्धतीने मग भुजबळ साहेबांचे केसेस मी जवळून पाहिलेले आहेत, राऊत साहेबांची पाहिलेली आहे, आता देशमुख साहेबांची आपण पाहतोय। त्यांचं कुटुंब कशातून गेलंय, त्यांची बायको, मुलं, सुना, त्यांची नातवंड हे कशातून गेले आहेत, ह्याला कोण जबाबदार आहे? 1-1.25 वर्ष त्यांना आत ठेवलंय। त्यांच्या कुटुंबाचा हस्तखेळतं चांगलं कुटुंब। आणि तुम्ही जर त्यांची सगळ्यांची ऑर्डर वाचली असेल, त्या ऑर्डरमध्ये हेही लिहिलेलं आहे की देशमुख साहेबांवर आजपर्यंत कुठलाही आरोप झालेला नाही, कुठलाही प्रूफ नाही। 109 वेळा रेड केली, काहीही मिळालेलं नाही। पुन्हा पुन्हा मी सांगते, 109 वेळा त्यांच्यावर रेड केला, हा जगाचा विक्रम आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे। 109 वेळा कुणाच्या कुटुंबावर असा रेड होतं? त्यांच्या संबंधित लोकांवर रेड झाली। किती हाल या फॅमिलीचे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि बदल्याची राजनीती करण्यासाठी जे केंद्र सरकारने केले हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि आम्ही त्याच्या विरोधात त्या कुटुंबावर राहिलो, आमच्या कुटुंबाचा अविभाज्य ते भाग आहेत। आणि आज आम्हाला उच्च न्यायालयाचे सगळ्या न्यायालयांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला न्याय दिलाय। सत्यमेव जयते। हिंदी में जानना चाहेंगे, 109 बार रेड हुई और उसके बाद कुछ नहीं मिला, आज जिस तरीके से रिहाई हो रही है 14 महीने बाद, कैसे दिखती है? एक तो 109 बार जो रेड हुई है ये तो वर्ल्ड रिकॉर्ड है। आज तक कभी दुनिया में 109 बार किसी के घर में, ऑफिस में, दोस्तों को रेड नहीं हुआ है। ये जो राजनीति चल रही है वो बदले की राजनीति हो रही है। एक भी केस में ना राउत साहब हो या अभी अनिल देशमुख जी का, अनिल देशमुख जी का भी आप ऑर्डर देख लीजिए। पहले आरोप हुआ 100 करोड़ का, उसके बाद बोले नहीं शायद 3 या 4 करोड़ का है, उसके बाद बोले नहीं 1 करोड़ का है। तो आरोप कितने का था? 100 का था, 4 का था या 1 करोड़ का था? और अभी तो मामले में कुछ है ही नहीं। तो आपने जो उन्होंने कोर्ट में पहले से शुरुआत किया वो 100 करोड़ से, उसका क्या हुआ? और कोई भी आए कुछ भी बोल के जाए और आप इस गॉसिप पे लोगों के फैमिली को ऐसा करेंगे? ये न्याय है? ये सीबीआई, ईडी और सबको ये केंद्र सरकार उनका दुरुपयोग कर रही है। और जिन पे केस होने चाहिए उनको क्लीन चिट, क्यों? क्योंकि उनके पार्टी में वो जब जाते हैं तो इनको क्लीन चिट मिल जाता है और जो सत्य के साथ रहता है उसको जेल में भेजा जाता है। जिस तरीके से जो लोग इस केस में दूसरे थे उनको कहीं विक्टिम बनाया गया, कहीं साक्षीदार बनाया गया, कहीं उनको कहीं न कहीं अरेस्टिंग से छूट दी गई। ऐसा नहीं है, सिर्फ मुझे इतना कहना है कि आप ऑर्डर पीटिए कि जो आदमी सीधा साधा है, उसने कोई भी गलत काम नहीं किया, उसके आपने 1 साल के लिए जेल में डाला। कभी आपके सोचा है कि 1 साल उसने कुछ भी गलती नहीं की, उसको जेल में रखा? उसकी बीवी का क्या हाल होगा? उसके बच्चों का क्या हुआ? उसके घर में छोटे छोटे नाती है, उनका क्या हुआ? बच्चे जब स्कूल जाते हैं तो बाकी के बच्चे क्या कहते हैं? कभी आपने सोचा है? खुद की राजनीति के लिए, वो भी अच्छी नहीं गंदी राजनीति के लिए, एक ऐसे आदमी को आप 1 साल के लिए अंदर डाल दे, ये कौन सी राजनीति है? ये राजनीति नहीं है। ये सब जो इन लोगों ने खुदगर्जी के लिए, खुद के स्वार्थ के लिए, और ये दड़बशाही की जो केंद्र की सरकार है उसका मैं धिक्कार करती हूँ। ताई दादा आ रहे हैं, मुंबई आ रहे हैं दादा, और उनके लिए स्टेट चार्टर ट्रेन किया गया क्योंकि उन्हें किसी अचानक विधानसभा के किसी सत्र में रुकना पड़ा, इसलिए देरी हो रही थी। इसको कैसे देखते हैं? वो स्टेट ने क्यों किया उनको पूछिए, मुझे क्या पता। स्टेट का प्लेन है, हमारा थोड़ी है। तो उनको आपने जो सत्ता में जिनका प्लेन है उनको पूछो कि उन्होंने क्यों दिया, मुझे कैसे पता होगा। इस बीच आज रिहाई होने जा रही है, क्या आप सभी मौजूद होंगे? भुजबल साहब भी, पवार आपने अजीत दादा भी आ रहे हैं, भुजबल साहब भी आ रहे हैं, दिलीप वलसे पाटिल जी आ रहे हैं, जयंत पाटिल अभी पहुंच गए शायद, दिख रहे हैं यहाँ से, और सारे हमारे वरिष्ठ नेता आ रहे हैं। और जो हमारा योद्धा
1 साल उस पे जो अन्याय हुआ है, हमारा योद्धा आज घर आ रहा है, हमें बड़ी खुशी है। और इस तरह मैं कोर्ट से तहे दिल से आभारी हूँ की सत्यमेव जयते। आपण बघितलं त्यांच्यावर आरोप झाले होते त्या नेत्यांवर युतीवर बिल्कुल उम्मीद है। मैं हर रोज नवाब भाई की फैमिली, उनके बच्चों से बात करती हूँ। हमारी कोशिश लगी रहेगी, हम लढेंगे और जीतेंगे। बाईक रॅलीला परवानगी नाकारली, बाईक रॅली स्वागतासाठी काढण्यात येणार होती, परंतु तिला परवानगी देण्यात आली नाही। आम्हाला सवय झाली हो, इथे ईडी सरकार घाबरताना आम्ही काही करायला गेलं तिथे त्याला नाहीच म्हणतात, त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली यांच्या नाकारतेपणाला। एकीकडे शिंदे फडणवीस सरकारमधल्या नेत्यांचे वक्तव्य येतात किंवा त्यांचे घोटाळे बाहेर येतात, पण कोणावर कारवाई झालेली दिसत नाही। हेच तर म्हणते ना, हे सुडाचं राजकारण आहे। सातत्याने सुडाचं राजकारण ईडी सरकार आणि केंद्र सरकार करतं। 4-5 घोटाळे गेल्या 4 दिवसात तुमच्या चॅनलवरच मी पाहते, त्याची कागदपत्रही तुमच्याच चॅनलवर पाहतोय। सातत्याने आता या ईडी सरकारच्याच मंत्र्यांवर एवढे आरोप प्रत्यारोप दिसत आहेत, त्यांच्यावर कुठली ऍक्शन होत नाही। माननीय गव्हर्नर साहेब बेफानपणे काही आमच्या छत्रपतींच्या विरोधात बोलतात, शाहू फुले आंबेडकरांच्या विरोधात बोलतात, आपल्या या सगळ्या महात्म्यांबद्दल बोलतात, पण तेव्हा कुठली ऍक्शन होत नाही। पण आमच्या सरकारमधल्या कुठलाही काही न केलेल्या खोटे आरोप करून जेलमध्ये टाकायचं पाप या ईडी सरकार आणि केंद्र सरकारने केलेलं आहे। काही आपण बघितलं अजितदादांना जे विमान, शासकीय विमान देण्यात आलेले आहे, त्याच्यावर पण टीका होती की एकीकडे सरकारवर आरोप केले जातात, दुसरीकडे शासकीय विमानानेच अजितदादा मुंबईत येतात। हे बघा, हे देणारा कोण आहे, त्यांनी विमान, मालकी कुणाची आता सरकारची, तर तुम्ही सरकारला विचारा तुम्ही कसं काय विमान दिलं, आम्हाला काय माहिती विमान कसं दिलं। ते जे गाडी मिळाली, कधी आपण रस्त्याने येत असतो, कोणीतरी आपल्याला हात केला तर थांबतो, आपण गाडीत बसतो आणि येतो। तो गाडीत घेणारा म्हणजे विमान सरकारी दिलं त्या सरकारने, याचं उत्तर सरकारला विचारा, आम्हाला काय माहिती, आमचं थोडी विमान येते। बाईक रॅली होती, बाईक रॅली परवानगी नाकारली, कार्यकर्त्यांना नोटीसा जातात। अरे आम्हाला सवय झाली आहे, रडीचा डाव खेळणार आहे ईडी सरकार आहे। आमच्या कुठल्याच उपक्रमाला ते नाकारतं सरकार आहे, आमच्या साध्या बाईक रॅलीला पण घाबरणार आहे सरकार आहे, त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली यांच्या नाकारतेपणाची। अब बाइक रैली आप लोग निकालने वाले हैं? अभी देखेंगे, सब नेतागण आएंगे तो देखेंगे क्या करना है। माननीय अजितदादा, माननीय प्रफुल्ल भाई, माननीय जयंत पाटील, माननीय भुजबळ साहेब आणि माननीय दिलीप वळसे पाटील जी, हे सगळे पुढच्या 5-10 मिनिटात आपल्याला इथे दिसतील। आता बघूया ना काय काय होतं, आधी बाहेर तर येऊ द्या। अनिल देशमुख साहेब शरद पवार साहेबांची भेट घेणार आहेत, कधी भेट घेणार आहेत? बघूया ना, आता ते बाहेर तर येऊ दे माणूस, तुम्ही किती एवढा फास्ट मध्ये कशाला आहे, बुलेट ट्रेन में क्यों, अच्छे से चलो, 1 फुट एट अ टाइम, 1 स्टेप एट अ टाइम। कोर्ट की तरफ से कुछ टर्म्स एंड कंडीशंस लगाए गए, जैसे कि मुंबई के बाहर नहीं जा सकते, उसके ऊपर ठीक क्या आहे, कहना चाहिए? हे नाही आप तुम्ही सगळ्या ऑर्डर का नाही वाचत, तुम्ही फक्त मुंबईच्या बाहेर जाता नाही, पण ऑर्डरवर खोटे आरोप झाले हे का नाही ऑर्डर मधलं वाचत। ऑर्डर मधले मुंबईला बाहेर जायचं हे महत्वाचं नाहीये, ऑर्डर मध्ये त्यांच्यावर 109 वेळा रेड झाली आणि काही नाही मिळालं ह्याच्यावर ताशेरे आहेत, त्यांच्या मित्रांना त्रास दिला ह्याच्यावर ताशेरे आहेत, त्यांना इतका वेळ जेलमध्ये ठेवलं त्याच्यावर